मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. आजचा विषय थोडासा वेगळा आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. आता भारतातील तमाम जनतेने ज्या जनतेनं हिंदुत्वाचा, भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा चष्मा घातला आहे, त्यांनी त्या चष्म्यातनं पाहून अभिजित नावाच्या झुरळाला आणि राहुल गांधी नावाच्या पप्पूला अक्षरशः कुत्र्यावणी सुद्धा बेकार हाणलेला आहे. म्हणून आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. आता ज्या प्रकारे जंतर मंतरवरती विद्यार्थ्याचं आंदोलन कुठल्या स्टेजवरती या लोकांनी घेऊन गेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय घडवायचा प्रयत्न केला होता. एक वेळेस भारतानं बघितलं की बाबा हे आंदोलन हे विद्यार्थ्याकरता आहे, नीटसाठी आहे आणि ह्या सगळ्याचं परीक्षेकरता आहे. लोकांनी साथ दिली, लोकांनी सहकार्य केलं, लोकांनी ह्या झुरळांना अक्षरशः डोक्यावरती घेतला. पण झालं काय? या झुरळाच्या मते फक्त दिल्लीचेच आणि भाजपच्या राज्यातील मुलंच फक्त विद्यार्थी आहेत, ज्या ठिकाणी सरकार ही काँग्रेसचं आहे, ज्या ठिकाणी सरकार हे आम आदमीचं आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी हा विद्यार्थी नाही, विद्यार्थी हा आतंकवादी आहे, भाजपचा गुंडा आहे. हे नेरेटिव्ह लोकांपर्यंत अतिशय योग्यपणे पोहोचलं होतं. स्टेटसला झुरळाचे फोटो ठेवणारे काही दिवसामध्ये त्यांच्या विरोधामध्ये स्टेटस ठेवू लागले. हा बदल होता विचाराचा आणि हा बदल होता लोकांनी शांत बघून निर्णय घेतलेला. आणि आता पूर्ण भारतामध्ये लोक यांना ताणून ताणून मारत आहेत. राजस्थानमध्ये त्या आशुतोष रांकाला आणि सहकाऱ्यांना लोकांनी तुडवलं, थोबाड मारली, थोबाड फोडलं. यांचं अंगावरचे कपडे अक्षरशः यांचे फाडले गेले. कारण काय? कारण हेच, कारण यांचा अजेंडा, यांचा उद्देश, मोटिव्ह हे लोकांना चांगलंच माहीत झालं आणि ह्या गोष्टी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या. तुम्ही नेरेटिव्ह कितीही मोठं करा, ते नेरेटिव्ह ऑटोमॅटिक काही काळानंतर, काही वेळानंतर आपोआप उद्ध्वस्त होतं. कारण ते नेरेटिव्ह असतं, त्या खोट्या बातम्या असतात आणि खोट्या बातम्या ह्या नक्कीच तोंडघशी पडतात, उघड्या पडतात. आणि या सगळ्या झुरळाचा सरताज सेनापती अभिजित दिपके हा लातूर दौऱ्यावरती होता आणि लातूरमध्ये आमचा गाव औसा येथे आला. याच्यावरती एक FIR सुद्धा फाडला गेला उर्दू शाळेत. म्हणजे या लोकांना आता कोणी सिरियस घेत नाहीत, कारण झुरळांना चपलांना ठेसूनच मारलं पाहिजे हे आता महाराष्ट्रातील महिला बोलत आहेत. हा बदल आहे त्या महिलांच्या विचारधाऱ्याला. आणि ह्या झुरळांना आता कुत्र्यासारखं लोक सध्या ट्रीट करत आहेत. आता त्याहून मोठा मुद्दा, हे लोक शाळेमध्ये का गेलेत अजून कळलं नाही. तुम्ही जाऊन कलेक्टरला बोला, संबंधित अधिकाऱ्यांना बोला. शाळेत जाऊन विद्यार्थ्यासमोर बसून विद्यार्थ्यांचे माती भडकावायची कामं का करतात? स्वतः जाऊन बोस्टनला शिकून यायचं आणि शहाणपण हे तर पाजळायचं, हे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही. यांचं प्रत्येक नेरेटिव्ह, यांचा खोटारडा चेहरा, यांचा जो दिमागी नक्षली चेहरा आहे हा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचलेला आहे. यांचं नेरेटिव्ह उद्ध्वस्त झालं, यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. हा झटका हा दिपकेला होताच, तर हा झटका त्यांनासुद्धा आहे ज्यांनी ह्या झुरळाला साथ दिली, त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना विष्णूचा अवतार म्हणण्यापर्यंत यांनी आपलं शहाणपण पाजळलं होतं. आता त्यानंतर मोठी बातमी आहे महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या पुण्यामधून. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. आणि या पुण्यामध्ये राहुल गांधींनं छात्रों की गुंज नावाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि तो कार्यक्रम कशा प्रकारे कसा कच भरण्यात आला होता. काही मुले इथं पिकनिकसाठी आल्या होत्या, काही मुलींना तिथं आणलं गेलं होतं, काही जणांची फीस माफ केली होती आणि आमच्यासारख्या सोशल मीडियाच्या लहान लहान युट्यूबरला या ठिकाणी पैशाचं आमिष देऊन या ठिकाणी राहुल गांधींचा उदो उदो बोलण्यासाठी आणलं होतं.
ह्या सगळ्या गोष्टी ह्या मीडियावरती आलेल्या आहेत आणि हे सगळं महाराष्ट्रानंही पाहिलेलं आहे. पुण्यामध्ये त्या ठिकाणी काय काय घडवायचं होतं मुलींच्या माध्यमातून, तिथं त्यांनी हा नाच केला. पण त्यानंतर याचं प्रतिबिंब हे पूर्ण महाराष्ट्राला कळालं, कारण त्या मंचावरून जे पप्पू बोलत होता तो मूर्खपणा पूर्ण महाराष्ट्रानं बघितला आहे. तुम्हाला मी साईडला एक फोटो दाखवतो, तुम्ही फोटो बघून घ्या आणि मला सांगा, ते जीन्सवाली जी मुलगी आहे तिला स्वातंत्र्य पूर्ण आहे की त्या दुसऱ्या मुलीला स्वातंत्र्य पूर्ण आहे? या दोघीमधील मॉडर्न कोण आहे? आणि ती दुसरी मुलगी म्हणते की या लोकांना आमचा मॉडर्नपणा पाहवत नाही. पण इथं मॉडर्न कोण आहे? कुणाला पाहवत नाही. आणि तरीही तिथून पप्पूनं टार्गेट हे हिंदूंना केलं, हिंदू महिलांना केलं, हिंदू मुलींना केलं. करायचं कारण तेच, या प्रत्येक वेळी हा व्यक्ती कशा प्रकारे काढता येईल ते काढायचा पुरेपूर्ण प्रयत्न करतो. आणि त्याच मंचावर एक मुलगी आली, त्या मुलीनं पप्पूला किस केली. मग त्या मुलीला ज्या प्रकारे यानं इशारे केले ते इशारेही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहे. कारण सध्या मंचावरती काय होतं, कसं घडतं हे सगळं ही प्रसारमाध्यमं हे आणत असतात आणि हेच लोक यांचं नेरेटिव्ह हे लोकांपर्यंत पोहोचवायचे कामं करत असतात. त्या ठिकाणी कितीही प्रकारे गर्दी जमवून, कितीही लोकांना पैसा वाटून, कितीही प्रकारे लोकांचे माते भडकवून, काही लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र पेटवायचा असेल किंवा भारतामध्ये अशांतता माजवायची असेल तर या लोकांनी आता निवड केली आहे ती म्हणजे हिंदू मुलींची आणि खेडेगावातील विद्यार्थ्यांची. म्हणजे या लोकांना खेडेगावापासून नक्षली लेकरांना बनवायचं आहे. मी का म्हणतो? कारण जो काही नक्षलवाद होता तो वाद असाच होता, कारण नक्षली हे सरकारचे निर्णय मानत नव्हते, नक्षली हे संविधान मानत नव्हते, नक्षली हे कुठलीही संविधानिक संस्था मानत नव्हते. आणि ह्या सर्वांच्या विरोधामध्ये त्या लहान लहान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विष पेरायचे कामं हे लोक गावागावात जाऊन करत आहेत. आणि तेच कार्य राहुल गांधी नावाच्या पप्पूनं पुण्यामधून छात्रकी गुंज कार्यक्रमातून करायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न पूर्णपणे फसला मित्रांनो. कारण त्या मंचावरती काय काय घडत होतं, सुषमा अक्कापासून ते राहुल गांधींना पुणे म्हणजेच प्रेम हे म्हणायला लावणाऱ्यापर्यंत सगळं मीडियानं कॅच केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून टार्गेट हे कुणाला केलं होतं, का केलं होतं हे सुद्धा लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचलं. हिंदूंना हिंदू कोड बिल आहे, महिलांना संपत्तीचा अधिकार हा नवऱ्याकडून पण आहे आणि वडिलाकडून पण आहे, भावाकडनं पण आहे. आणि हिंदूमध्ये सर्व महिलांना स्थान हे बरोबरीचं आहे, शैक्षणिक, सामाजिक, संपत्तीच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये कुठलंही दुय्यम स्थान ही महिलांना नाही. पण कोणत्या धर्मामध्ये स्थान दुय्यम हे महिलांना आहे, त्यांना पोटगीही मिळत नाही, त्या महिलांना वडिलाच्या संपत्तीमध्ये अधिकारही मिळत नाही. ही अवस्था कुणाची आहे? तुम्ही त्यांच्याविषयी काहीच नाही बोलणार आणि तिथून तुम्ही त्यांच्याविषयी काहीच नाही बोलणार, हेही लोकांपर्यंत ऑटोमॅटिक पोहोचलं. ही गुंज छात्रों की नव्हतीच, ही गुंज राहुल की होती. राहुलची गुंज हे पुण्यामधून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस राहुल गांधी स्वतःला लोकांसमोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो आणि प्रेझेंट करता करता स्वतःलाच एक्सपोज करत राहतो. आणि हे एक्सपोज करणंच भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भाजपचा स्टार प्रचारक म्हणून राहुल गांधीकडे लोक बघतात, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तिथून तुम्ही नेरेटिव्ह कितीही पसरवायचा प्रयत्न करा, पण गाव पातळीवरती तुमच्या नेरेटिव्हला गावकरी, खेडेगावातील लोक हे कुत्र्यासारखं मारत आहेत, हे तेवढंच खरं आहे. तुम्ही कितीही पेटवायचा प्रयत्न करा, हे लोक पेटणार नाहीत, हे लोक विझवणारे आहेत. आणि लोकांनी ते दाखवलंय इलेक्शनच्या माध्यमातून. असं बलाढ्य मतं देऊन त्यांनी मोदींना डोक्यावरती घेतलं. आता याहून अजून जास्ती मतं देऊन ते अजून मोदींना घेतील, त्यात शंका नाही. कारण यांच्याकडे नियत नाही, हे नियत आणि कामं करण्याची पद्धत आणि तो जज्बा हा इकडे आहे.
हा एवढंच मला सांगायचं होतं. हे नेरेटिव्ह किंग जे आहेत यांना लोक चांगलंच धोत आहेत, चांगलं हाणत आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय आहे या विषयावरती नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.